घाला घाला सगळेच महाराज आता प्रत्येक माणसाला वाटतं की श्रीमंत असावं, प्रत्येक माणसाला वाटतं की पुण्यवान असावं, प्रत्येक माणसाला वाटतं की भांडण करू नये अथवा टाळावे, प्रत्येक माणसाला वाटतं की निर्भय राहावं. पण या चार करिता चार उपाय सांगितलेले आहेत. श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश पाहिजे, पुण्यवान व्हायचं असेल तर पापाचा नाश पाहिजे, भांडण टाळायचे असेल तर बडबड करणे बंद पाहिजे, आणि जर निर्भय राहायचं असेल तर म्हणून जागा. विठ्ठल विठ्ठल. जपाने पापाचा नाशे, उद्योगाने दारिद्र्याचा नाशे, मौनाने कलाचा नाशे, आणि जो जागा आहे तिथे भयाचा नाशे, आणि जो हे सर्व काही करून आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तो धन्य आहे. यात काही नवल नाही, परंतु त्याचे माता पिता देखील धन्य आहेत. धन्य माता पिता दयाची. म्हणून जोपर्यंत शरीररूपी राज्य चांगले, आयुष्य शिल्लक आहे, म्हातारपण लांब आहे, इंद्रियात ताकद आहे, तोपर्यंत आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असायला पाहिजे. आणि जो जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहेत. विठ्ठल. आता तुम्ही थोडा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल या अभंगात जगद्गुरु तुकोबरायांनी धन्य माता पिता असं काच लिहिलं, धन्य पिता माता असं का नाही लिहिलं? कारण की संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे असल्याच्या कारणाने अगोदर मातृदेव भव मग पितृदेव भव, अगोदर माता व नंतर पिता. विठ्ठल. पहिला क्रमांक मातेलाच का? कारण मुलांना पहिले संस्कार देण्याचे काम मातेचे असते व नंतर पित्याचे. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उदरी. विठ्ठल विठ्ठल. दोन मैत्रिणी असतात, ते खूप दिवसानंतर बागेत येऊन भेटतात. आता भेटल्यानंतर त्यांच्या गडबड चालू होऊन जातात. मग आता चालू झाल्यानंतर बायकांमध्ये कोणता मध्ये विषय निघाले की काही सांगताच येत नाही. मग असंच त्या एका मैत्रिणीचं लक्ष दुसऱ्या मैत्रिणीच्या मुलाकडे गेलं. मग ती मैत्रीण म्हणे की का गं तुझा मुलगा तर फारच पुढे मारतो म्हणे. ती म्हणे हो गं, तुला काय सांगू, तो जेव्हा 7 महिन्याचा गर्भात होता ना तेव्हा मी सर्कस बघायला गेलो. दुसऱ्या माकडाचा परिणाम ना माझ्या मुलावर झाला, म्हणून तो असा माकडावर होता. दुसरी म्हणली तुझा पप्पू तर काय म्हणे माझा बंटी जो तो 8 महिन्याचा गर्भात होता ना तेव्हा आम्ही शोले पिक्चर बघायला गेलो. तिथला गब्बरचा परिणाम ना माझ्या बंटीवर झाला. आणि त्याने मला जन्मताच प्रश्न केला, अरे कितने आदमी थे? जाता जाता त्यांना एक शेत दिसतं. मग त्या शेतात शेतकरी नांगरत असतो आणि शेताच्या बाजूला एक झाड असते. तिथे त्या शेतकऱ्याचे फाटके मळकट कपडे लटकवलेले असतात. मग त्या कपड्यांकडे बघून त्या मुलाच्या मनात काही प्रश्न येतात आणि तो त्याच्या वडिलांना म्हणतो, बाबा कधी आपण या शर्टाच्या खिशात कधी 2 मातीचे दगड टाकले तर फारच मजा येईल. मग त्याचे बाबा म्हणतात, हो बाळा, परंतु याच्याच बद्दल मी काही बदल घडवलाय. कधी या 2 मातीच्या दगडाऐवजी कधी आपण 2 चांदीची नाणी टाकली तर फारच मजा येईल. मग तो मुलगा नाराजीतून तयार होतो आणि ठरल्याप्रमाणे 2 चांदीची नाणी त्या शेतकऱ्याच्या शर्टाच्या खिशात टाकतात आणि झाडामागून सगळं काही बघत असतात. मग दुपारचे 12 वाजता सूर्य डोक्यावर येतो, ऊन फार कडक तापायला लागतं. मग ते शेतकरी झाडाखाली येतो आणि तो त्याच्या सवयीनुसार तो दररोज खिशात आपले हात घालायचा. मग त्याने आज पण हात घातला आणि बघतो तर काय 2 चांदीची नाणी. आणि तो आकाशाकडे बघून म्हणू लागला, देवा
माझ्या खिशात ज्यांनी ही 2 चांदीची नाणी टाकली त्याला ऐश्वर्य, धन, संपदा, सुख, शांती सर्व काही दे. आणि तो म्हणत होता, 2 दिवस झाली माझी लेकरं, बायको, आई वडील सर्व उपाशी आहेत. तू मला ही 2 चांदीची नाणी देऊन माझी भूक भागवलीस. असं तो म्हणत होता. आणि तो मुलगा, लहान मुलगा हे सर्व काही बघत होता, ऐकत होता. आणि तो ढसाढसा रडायला लागला आणि म्हणू लागला, बाबा मला कळतंय पण वळत नाही, वळतंय पण कळत नाही, पण माझ्या अंगातून समाधानाच्या सुखाच्या लहरी निघत आहेत. त्याचे बाबा म्हणतात, हो बाळा, तू आज माणुसकीचा धडा शिकलास. मग असे संस्कार द्यायला पाहिजे आपल्या मुलांना. आणि आत्ताचे वडील कसे देतात? एक 16 वर्षाचा मुलगा असतो, तो टपरीवर गायच्या खात असतो. तेवढ्यात त्याचे वडील तिथं येतात आणि तो लगेच टपरी मागं जातो. मग त्याचे वडील म्हणतात, अरे आता कसा काय तुझ्या बापाला? मग तो म्हणतो, मी काय भेलो काय त्याला? तो यातली चालली मागतो म्हणून मी टपरी मागं गायच्या खायला. शिवाजी महाराजांसारखे संस्कार आपल्या मुलांना द्यायला पाहिजे. जर जिजामातांनी महाराजांना स्वराज्य स्थापन करायला लावले नसते तर आपले कीर्तन चालू असतं का? नाही महाराज. म्हणून मुद्रा माझं त्या माझी जाऊला, जिने घडविले त्या शेर शिवबाला. मुद्रा माझं त्या माझी जाऊला, जिने घडविले त्या शेर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी, जिच्या पोटी घेतला जन्म शिवबांनी. साक्षात होती ती आई भवानी, जिच्या पोटी घेतला जन्म शिवबांनी. मराठी मातीने केला गनिमी कावा, तोच होता माझे जिजाऊचा छावा. धन्य धन्य शिवराई, शिवाजी आई, धन्य धन्य शिवराई, महाराजांची आई. आज पूजी तो महाराष्ट्र तारा, मुद्रा मानाचा. सांगण्यासाठी हित करून सांगतात, त्याचप्रमाणे आपली आई देखील आपल्याला लेकराचे हित करून सांगते. लेकरू
मैत्रीण सुखाची मैत्रीण असते आई. मायेची ओढ स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी ती मायेची माऊली असते आपली आई. म्हणून एका कवीने फार सुंदर आईच्या संदर्भात वर्णन केले. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती जे नाही वाटतं ते बोलतो आणि यावर जर समाज
म्हणून प्रत्येक मुला-मुलींनी ठरवायला पाहिजे की आपण आपल्या आई-वडिलांकडून योग्य ते संस्कार घेऊन योग्य त्या दिशेला जाऊन योग्य ते शिक्षण आत्मसात करून योग्य त्या वाटचालीकडे आपण गेलं पाहिजे. जे जे मुलं कर्तबगार आहेत त्या मुलांनी आपल्या आईचा मान धारण केला पाहिजे. आता तुम्ही म्हणताल कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, म्हणून आपण आपल्या मुलांना योग्य ते संस्कार देऊन पुढे पाठवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता जे धन्य माता पिताच्या पोटी जे अशा सात्विक मुली जन्माला येतात अशा मुला मुलींचा आनंद हे जगाच्या मालकाला दयाचा हरी